2025चे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन, त्यामध्ये अतुल बाबा आपले कार्यसम्राट आमदार, त्याशिवाय आपले महाराष्ट्राचे देवाभाऊ यांच्या सहकार्याने मला ह्या ठिकाणी नगराधीशपदाची उमेदवारी मिळाली. आज 35 वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक, उपनगराधीशपद, सगळे प्रकारचे सभापती पदं भूषवलेली आहेत. त्यामुळं नगरपालिकेचे काही प्रश्न आहेत किंवा गावाचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्न निश्चितच माझ्यातनं ह्या वेळेला पद मिळाल्यानंतर सोडवले जाईल. कारण काय, मागं ज्या वेळेला मी होतो पण त्यावेळेला बहुमत अल्पमत ह्या ह्याच्यात होतं आणि 20 वर्ष मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. त्यामुळं काही कामं झाली, काही कामं झाली नाहीत, पण आता मात्र त्या कामाचा जोर लागेल. आज कराड शहराला फार निधीची पण गरज आहे, निधी येतोय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कराड शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था, आणि त्यामुळं कराड शहरातला व्यापार सगळा बाहेर गेलेला आहे. कारण येणारा बाहेरचा जो हे आहे तो आतमध्ये पेटी द्यायचं म्हणलं तर गाडी कुठं लावायची हा प्रश्न आहे. त्यामुळं तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे. असे अनेक प्रश्न आहेत. पार्किंगच्या बरोबर आपल्या प्रतिसंघ बागेचा पार्किंगचा प्रश्न आहे, आपल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, सगळ्याचे जे काही समस्या आहेत त्या समस्या, आणि त्याशिवाय गावाचा विकास होण्यासाठी म्हणून आपल्याला इंडस्ट्रीची गरज आहे. नागरिकांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? मतदारांच्याकडून प्रतिसाद कसा आहे? मला आता मी जो हिंडतोय, सगळीकडे जातोय, मला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे. आणि 50 वर्षाचे मी काम केले, 35 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले, त्याचा निश्चितच लोकांना ते भावलेलं आहे. त्यामुळं ह्या वेळेला लोकांचा मला अगदी मनापासून, म्हणजे त्या मतदारांच्या मनातला उमेदवार अशा पद्धतीनं मला सहकार्य करतायत. त्यामुळं विजय हा माझा सुकर आहे.